हॅलो, नमस्कार. तुम्हाला जर घरी पिझ्झा बनवायचा असेल तर ही सगळ्यात महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगते. कोणती ती पुढे बघा. घरी जर पिझ्झा बनवायचा असेल, मी कॅप्सिकम आणि ओनियन पिझ्झा बनवते. त्याच्यासाठी एक पिझ्झा बेस, कॅप्सिकम, ओनियन म्हणजे कांदा, शिमला मिर्च, पिझ्झा सॉस, टोमॅटो केचप आणि मोझरेला चीज पाहिजे. इकडं पिझ्झा बेस घेतला आणि त्यानंतर तिकडे गॅसवरती तवा 15 ते 20 मिनिटासाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवला होता. पिझ्झा बेसवरती टोमॅटो केचप आणि पिझ्झा सॉस टाकून त्याला सगळीकडे पसरवून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती गार्निशिंग केलं कांदा आणि शिमला मिरचीचं. तुम्ही जर पाहिजे तुम्हाला कच्चं आवडत नसेल तर तुम्ही तेल आणि मिठामध्ये सॉटे करून पण टाकू शकता, पण आमच्या इथं कच्चं आवडतं त्यामुळे मी तसंच त्याला प्रेफर करते. त्यानंतर पिझ्झा बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणल्यावर भरपूर चीज टाका. तुम्ही जितकं चीज टाकणार त्याचं टेस्ट तितकंच एन्हान्स होणार. मोझरेला चीजमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे त्याला मिठाची गरज नाही आणि तो खूप छान पण तयार होतो. त्यानंतर प्रीहीट केलेल्या तव्यावरती पिझ्झा बेस ट्रान्सफर करायचा. सगळ्यात महत्त्वाची टिप जर सांगायची म्हणलं पिझ्झा बेस आणून बनवायचं, तर जेव्हा तुम्ही तव्यावरती पिझ्झा ठेवणार तर ते डायरेक्टली ठेवू नका. प्लेट ताटलीमध्ये ठेवा आणि त्यानंतर तव्यावरती अर्धा वाटी पाणी टाका. जोपर्यंत तुम्ही पाणी टाकणार नाही तोपर्यंत पिझ्झा मऊ हॉटेलसारखा होणार नाही. या अगोदर मी डायरेक्ट तव्यावरती ठेवायचे आणि तो खालून करपायचा. ही टिप सगळ्यात महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवा. त्यानंतर 10 मिनिटानंतर जेव्हा तुमचं चीज मेल्ट होईल त्यानंतर पिझ्झा तयार होतो. खूप छान आणि चवीला घरच्या घरी तुम्ही पिझ्झा बनवून बघू शकता. मार्केटमध्ये मिळणारे महागडे पिझ्झे त्याच्यापेक्षा तुम्ही स्वस्तात मस्त घरी पिझ्झा बनवा. तुम्ही पण एन्जॉय करा आणि तुमच्या मुलांना पण द्या. घरच्या पिझ्झाची टेस्ट खूप छान लागते. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्ही सुद्धा हा पिझ्झा घरी बनवून एन्जॉय करा.